नमस्कार, मी ओजस सहस्रबुद्धे आणि आपण या व्हिडिओ सिरीजमध्ये बोलणार आहोत इस्लाम धर्मामध्ये चाललेल्या राजनीतीबद्दल आणि आतंकवाद याबद्दल। तर आपण हा काही 3 ते 4 व्हिडिओज मधला पहिला व्हिडिओ मी आज 25 जुलै 2015 ला तयार करतोय आणि आपण येत्या व्हिडिओजमध्ये बोलणार आहोत इराण आणि सौदी अरेबियामधल्या भांडणाबद्दल, येमेन क्रायसिस बद्दल आणि इराक आणि सिरियामध्ये असलेल्या आयसिस बद्दल। तर नक्की इथे सगळीकडे काय चाललं आहे, अरब जगतात नक्की गोंधळ कशाबद्दल चालला आहे हे समजण्यासाठी थोडासा इतिहास माहिती असणं आणि इस्लाम धर्माबद्दल थोडंसं आणखीन माहिती असणं गरजेचं आहे। तर आपण चालू करूयात 600 शतकापासून, म्हणजे 600 AD मधनं। तेव्हा सौदी अरेबियामध्ये प्रोफेट मुहम्मद यांनी इस्लाम धर्माची स्थापना केली आणि त्यानंतर खरा सगळी राजनीती, सगळं पॉलिटिक्स इस्लाम धर्मामधलं यांच्या मृत्यूनंतर चालू झालं। तर आपण बघूयात, प्रोफेट मुहम्मद यांचा मृत्यू झाल्या एक गट असा होता ज्यांचं म्हणणं होतं की प्रोफेट मुहम्मद यांचा जवळचा मित्र आपला पुढचा कालिफ बनणार। तर तो गट बनला सुन्नी, जे की आज जगामध्ये 80% आहेत, आणि दुसरा गट होता ज्यांचं म्हणणं होतं की प्रोफेट मुहम्मद यांचा जावई पुढचा कालिफ बनणार। ती लोक होती शिया, जी की आज जगामध्ये 20% आहेत। तर आपण आता बघूयात की जगातला सगळ्यात मोठा सुन्नी देश ज्यांचं म्हणणं होतं की प्रोफेट मुहम्मद यांचा जवळचा मित्र कालिफ बनणार, ती आज सगळ्यात ताकदवार हा सुन्नी देश सौदी अरेबिया आहे। पाकिस्तान पण सुन्नी देश आहे। इराण हा मात्र शिया देश आहे। तर जगातला सगळ्यात मोठा शिया देश इराण आहे। जगातला सगळ्यात दुसरा मोठा शिया देश भारत आहे। आणि तर आपण साधारण ही आता आपल्याला माहिती आहे। आणि पाकिस्तानमध्ये काही 80% सुन्नी आहेत, भारतामध्ये मुसलमानांपैकी पण काही 70% लोक सुन्नी आहेत। आणि आपण हेच सगळं आता पुढच्या व्हिडिओमध्ये शिकूयात आणि तेव्हा आपल्याला येमेन, इराक, सिरिया आणि सौदी अरेबिया आणि इराणच्या भांडणाबद्दल जास्त कळणार आहे। धन्यवाद। आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात आणि तुम्हाला काही आणखीन शिकायची इच्छा असेल काही पुढच्या सिरीजमध्ये तर मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करीन।